मोदी साहेबाला महत्वाची निवडणूक कोणची होती? लोकसभेची होती का नगरपालिकेची? मग घोळ लोकसभेलाच केला असताना घोळ झाला असता तर ओमराजे खासदार झाला असता का? अजून महत्वाची गोष्ट, मशनीला नावं ठेवू नका, मशनीला नावं ठेवू नका. काय काही जण म्हणतात मशनीत घोळ आहे. अरे मोदी साहेबाला महत्वाची निवडणूक कोणची होती? लोकसभेची होती का नगरपालिकेची? मग घोळ लोकसभेलाच केला असताना घोळ झाला असता तर ओमराजे खासदार झाला असता का? हे लक्षात आलं का? मशनीत घोळ नाही. पण आपण काय बघायचं, लक्ष ठेवायचं. कुठं लक्ष ठेवायचं? मतदानाला सकाळी मशीन आणली की तुम्हाला 50 मतं टाकून दाखवते आणि 50 मतं टाकल्यावर ती मोजून दाखवते की तुम्ही टाकलेल्या माणसालाच मतदान केलंय का. तेवढी खात्री झाल्यावर मशीन रिसेट करते आणि कशाला लावते? मतदानाला. ही आहे का नाही खरं? ही लक्ष देऊन बघायचं. दिवसभर मतदान झाल्यावर पीटी पॅक करताना त्या मशीनवरचा सिरियल नंबर लिहून घ्यायचा 7C फॉर्मवर आणि मतमोजणी करताना त्याच सिरियल नंबरची मशीन तिथं आली का नाही ह्या गोष्टीची खात्री करायची. एवढ्या 3 गोष्टी केला तर कुणाचाही बाप मशनीमध्ये घोळ घालू शकत नाही. मशनीवर गैरविश्वास दाखवू नका. तुम्ही जर म्हणला कुणाला बी दाबलं तर त्यांना जात. कारण मतदान उद्या कशावर करायचं आपल्याला. आता दुसरं,